श्री स्वामी समर्थ. तर सकाळी सकाळी छान अशी देवपूजा झाली. वस्त्र वगैरे सुद्धा चेंज केलं, कारण उद्या गुरुवार आहे म्हटल्यानंतर पुन्हा वेळ मिळणार नाही म्हणून एक दिवस आधीच करून घेतलं. नंतर फूल वगैरे अर्पण करून झाले, आरती वगैरे झाली. लगेच दोघांचा चहा वगैरे घेतला आणि स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक होण्याच्या आधी मी आधीच कणिक वगैरे मळून पोळ्या बनवून घेतलेल्या होत्या, कारण मला कुकरमध्येच भाजी बनवायची होती, कारण लवकर केंद्रातसुद्धा जायचं असतं 10:30च्या आरतीला. तोपर्यंत लाल वाटण असतं ते करून घेतलं. कांदा, लसूण, त्याच्यानंतर टोमॅटो छान असं वाटून घेतलं. खोबरं ते वाटण टाकून झालं. तेलामध्ये छान असं फ्राय केलं. त्याच्यामध्ये लगेच वांगी टाकून दिली 2-3 आणि शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं ते सुद्धा ॲड केलं. थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये आता किचन किंग गरम मसाला, हिंग, नंतर थोडंसं मीठ टाकलं. हवं तेवढं पाणी टाकलं, कारण जास्त पातळ भाजी नको होती. आणि ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण लवकर होते, वेळसुद्धा वाचतो आणि अगदी 2 शिट्यांमध्ये अगदी छान अशी भाजी तयार होते. आरती होते तोपर्यंत म्हटलं चला 10:30 वाजेपर्यंत भाजी, पोळ्या आणि पोछा वगैरे लावून घ्यायचा, जेणेकरून जेवढी कामं संपवता येतात ना तेवढी संपवायची. कारण पुन्हा तिकडनं येण्यासाठी उशीर होतो आणि 1 वाजल्यावर अजिबात काम करण्याची इच्छा होत नाही. थोडंसंच पाणी ॲड केलेलं होतं आणि लगेच कुकरचं झाकण लावलं. 2-3 शिट्ट्या झाल्या. अगदी छान अशी भाजी तयार झाली. अहोंना टिफिन वगैरे दिला आणि मी सुद्धा आता 10:30च्या आरतीला गेलेले होते. इथे 10:30ची आरतीसुद्धा झाली आणि लगेचच दुर्गा सप्तशती पाठाचं पारायण झालं. त्याच्यानंतर पुन्हा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण झालं आणि अगदी छान वाटतं सामूहिकमध्ये जेव्हा सगळ्या काही सेवा होतात. आणि हा संकल्प गुरुमाऊलींनी करायला सांगितला आहे म्हटल्यानंतर या संकल्पामध्ये आपली हजेरी तर असायलाच हवी. येताना आले आणि नंतर लगेच छान असं जेवण केलं आणि असा संपवला आजचा